तुम्ही यावर्षी रिटायर झालेला कसे येथील अनुभव होते, किती वर्ष सेवा झाली? माझी आता मी सध्या आरोग्य सहाय्यिका या पदावर काम करत आहे। याच्या आधी मी आरोग्य सेविका म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र येणेरे इथे 1994 रोजी जॉईन झाले। त्याच्यानंतर मग मी 2004 मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव येथे जॉईन झाले, उपकेंद्र अमरापूर अंतर्गत। उपकेंद्र अमरापूर येथे माझी 27 वर्ष सेवा झाली आरोग्य सेविका म्हणून एकाच जागी। त्याच्यानंतर आम्ही LHV प्रमोशन जे होतं आमचं म्हणजे आरोग्य सहाय्यिकेचं ते ट्रेनिंग कंप्लीट केल्यानंतर 1 जानेवारी 2022ला मी प्राथमिक आरोग्य केंद्र वारुळवाडी येथे आरोग्य सहाय्यिका या पदावर जॉईन झाले। माझी एकूण सर्व्हिस ही 32 वर्ष झालेली आहे आणि मला सांगायला एक अभिमान वाटतो की आमची जी आरोग्य सेवा आहे, बाकीची सगळी खाती आहेत परंतु आमचं आरोग्य सेवा आहे, याला खातं नाही म्हणत आहे, सेवा म्हणतात। आणि याच्यामध्ये सेवा करताना स्वार्थ आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी होतात। कारण आम्हाला स्वार्थ खातं आम्हाला पगार मिळतो आणि परमार्थ खातं आम्हाला पब्लिकचे आशीर्वाद मिळतात। म्हणून मी सर्व ज्या भगिनी आणि बंधू आहेत त्यांना आवाहन करेल की तुम्ही खरंच आरोग्य सेवेमध्ये या, डॉक्टर म्हणून या, आरोग्य सेवक म्हणून या, सेविका म्हणून या, कुठल्याही डिपार्टमेंटला, पण आरोग्य सेवे विभागामध्ये काम करायचा आनंद खूप वेगळा असतो। आणि आज प्राथमिक आरोग्य केंद्र वारुळवाडी इथे जर विचार केला तर मी जेव्हा जॉईन झाले त्यावेळेला मेडिकल ऑफिसर डॉक्टर वर्षा गुंजाळ मॅडम, परत माझा सर्व स्टाफ यांनी मला खूप छान सहकार्य केलं। आणि आत्ता पण आमचे जे मेडिकल ऑफिसर आहेत डॉक्टर मयुरी पाटील, डॉक्टर स्वरूप गिरी आणि आत्तापर्यंत आलेले सर्व मेडिकल ऑफिसर, सर्व माझे कर्मचारी यांनी मला खूप मोलाची साथ दिली, त्यांच्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। प्राथमिक आरोग्य केंद्राच्या LHV गाडेकर सिस्टर आता 30 तारखेला रिटायर होत आहेत। त्यांची 32 वर्ष आरोग्य सेवा झालेली आहे। त्यांनी आपल्या वारुळवाडी उपकेंद्रामध्ये जवळपास 4.5 वर्ष सेवा दिली। याआधी त्यांनी येणेरे, सावरगाव अशा अनेक ठिकाणी सेवा दिली। त्यांची खासियत म्हणजे त्या ज्या ठिकाणी नोकरीला गेल्या त्या ठिकाणी राहून सेवा देत होत्या। त्यांनी येणेरे PHC अंतर्गत केलेल्या कामाची तर जिल्हा परिषदेमधून दखल घेण्यात आली होती। त्या मुख्यालयी राहून प्रत्येक उपकेंद्रामध्ये डिलिव्हरी करायच्या। अशा सिस्टर आता रिटायर होत आहेत। आपल्याला नक्कीच आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र वारुळवाडीला त्यांची उणीव जाणवेल। सिस्टरांना त्यांच्या रिटायरमेंटच्या शुभेच्छा आणि पुढील वाटचालीस देखील शुभेच्छा देतो। नमस्कार, मी डॉक्टर मयुरी पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्र वारुळवाडी येथे मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहे। या श्रीमती सुनीता गाडेकर आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र येथे LHV म्हणून आहेत। ते आता 30 जून रोजी रिटायर होत आहेत। तरी मी त्यांच्या सेवानिवृत्तीसाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि इथून पुढच्या प्रवासासाठी पण त्यांना खूप खूप शुभेच्छा देते। वारुळवाडी येथील आमच्या LHV आरोग्य सहाय्यिका 30 जून रोजी रिटायर होत आहे। अतिशय खूप छान पद्धतीने त्यांची सेवा झालेली आहे। त्या रिटायरमेंट नंतरच्या त्यांच्या भावी आयुष्यासाठी सिस्टरांना माझ्याकडून सगळ्या स्टाफकडून खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। आमच्या गाडेकर सिस्टर सुपरवायझर गेली 32 वर्ष त्यांनी आरोग्य सेवेत सेवा दिली। आमच्याकडे त्या 4 ते 4.5 वर्षे त्यांनी LHVचे काम बघितले। आज त्या रिटायर होत आहेत, तर त्यांना त्यांच्या पुढील भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा। LHV आरोग्य सहाय्यिका सुनीता मारुती गाडेकर ह्या 30 तारखेला रिटायर होत आहेत। तरी त्यांनी त्यांच्या 32 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये आशांचे प्रशिक्षण खूप छान घेतले, त्यासाठी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद। आणि आमच्या LHV यांना पुढील भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। ती गाडेकर सिस्टर ह्या 30 जून रोजी आपल्याकडून रिटायरमेंट होत आहेत। त्यांनी आरोग्य सेवा करताना म्हणजे खूप चांगली सेवा रुग्णांना दिली, कर्मचाऱ्यांना सगळ्यांना समजून घेतलं। त्यांचा अनुभवाचा खूप फायदा झाला आम्हाला सगळ्यांना। आम्ही आता त्यांच्यापेक्षा खूप वयाने लहान आहोत, पण त्यांचा जे अनुभव आहे त्याचा खूप आम्हाला काम करताना फायदा झाला। तर रिटायरमेंटनंतर त्यांचं जे भावी आयुष्य आहे ते आरोग्याचं भरभराटीचं जावो व आरोग्यदायी जावो, हे मी त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। मी कावेरी किशोर वारुळे, प्राथमिक आरोग्य केंद्र वारुळवाडी येथे डाटा ऑपरेटर म्हणून काम करते। प्राथमिक आरोग्य केंद्र इथे आरोग्य सहाय्यिका सुनीता मारुती गाडेकर पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते।